कधी UPI पेमेंट करताना ट्रान्झॅक्शन इन प्रोग्रेस या मेसेजवर अडकलात का? मग मनात धडधड सुरू होते. पैसे गेलेत की नाही, दोनदा तर गेले नाहीत ना अशी भीती वाटते. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण 16 जून 2025 पासून तुमचा UPI अनुभव जलद झालाय. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने एक नवा नियम लागू केलाय, ज्यामुळे आता UPI पेमेंट्स पूर्ण होण्याचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झालाय. याआधी पेमेंट केलं की 30 सेकंद वाट पहा. यामध्ये बँक खातं, ॲप, NPCI सर्व्हर याचा मोठा खेळ असायचा. आता तीच प्रक्रिया अगदी अर्ध्या वेळेत पूर्ण होणार आहे. समजा उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही एका कॅफेमध्ये गेलात. तिथे पेमेंट करताना तुम्ही Google Pay उघडता, QR कोड स्कॅन करता. तुमचं खातं ॲक्सिस बँकमध्ये, कॅफेचं कोटकमध्ये. पेमेंट करताच ॲक्सिस बँक NPCIच्या माध्यमातून कोटकला पैसे पाठवण्याची रिक्वेस्ट पाठवते. कोटक बघते, सगळं तपासते आणि लगेच कन्फर्म करतं. ते कन्फर्म ॲक्सिस बँककडे परत जातं आणि तुमच्या फोनवर पेमेंट सक्सेसफुल असा मेसेज दिसतो. पूर्वी ही प्रोसेस 30 सेकंद घ्यायची, आता ती फक्त 15 सेकंदात पूर्ण होईल. म्हणजे UPI पेमेंट आता अधिक फास्ट झालंय. हे नियम सगळ्या बँका आणि UPI ॲप्सवर लागू आहेत. Google Pay, फोन पे, पेटीएम, SBI योनो, मोबाईल पे अशा सगळ्या ॲप्स आणि बँकांना आता पेमेंट्स 15 सेकंदात पूर्ण करावेच लागतील. आणि यात आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे जर एखादा पेमेंट फसला किंवा अडकला असेल तर त्याची माहिती मिळवणं, स्टेटस चेक करणं किंवा ते रिव्हर्स करणं हे सगळं आता फक्त 10 सेकंदात होणार आहे.